PR पाटील मिनी व्लॉग्समध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मेथीची भाजी. तर त्यासाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे: मीठ, लसूण, मेथी, जिरे, मूग डाळ भिजवलेली घ्यायचे, तेल. सर्वप्रथम गॅस पेटवून त्याच्यावरती कढई ठेवून कढई चांगली तापल्यानंतर त्यात तेल घालून तेल कडकडीत झाल्यानंतर त्यात जिऱ्याची फोडणी देऊ. जिरे तडतडल्यानंतर त्यात मिरची घालून 2-3 मिनिटे मिरची भाजेपर्यंत हलवू. मिरची भाजस्तवर लसूण चेचून घ्यायचा. लसूण चेचल्यावरती ते लसणाची फोडणी द्यायची आणि चांगला लसूण लाल होईपर्यंत परतायचा आहे. त्यानंतर ना कोथिंबीर बारीक चिरून धुतलेली ती टाकायची त्यात आणि 5-10 मिनिटं अशी हलवत राहायची भाजी. नंतर भिजवलेली मुगाची डाळ टाकायची त्यात. 2 मिनिटं हलवायचं डाळ टाकून. मीठ चवीनुसार टाकायचं आहे आपल्याला. आणि आता भाजी 5 मिनिटासाठी वाफवत ठेवायची आहे. भाजी वाफवलेली आहे 5 मिनिटानंतर ना त्याच्यावरती जरा पाण्याचा शितोडा मारून घ्यायचा आहे आणि भाजी हलवायची आहे. तर तयार आहे गरमागरम मेथीची भाजी. पाण्याचा शितोडा दिल्यानंतर 5 मिनिटं भाजी वापरून घेतलेली आहे. त्यात शेंगदाण्याचं कूट टाकलं. जर तुमच्याकडे मोठं कूट असेल तर ते टाकू शकता तुम्ही शेंगदाण्याचं. ही भाजी तुम्ही कोणत्याही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता. खायला खूप छान लागते. नक्की एकदा ट्राय करा अशा पद्धतीने मेथीची भाजी. थँक्यू.